गुड मॉर्निंग ताई आणि दादांनो, स्वागत आहे तुमचं प्रिय ऑफिशियल चॅनलमध्ये। आता आम्ही आलोय वावरामध्ये बनग्या भरायला, कारण कोंबड्यांखाली बनग्या टाकायच्या। तर रात्री आम्ही बाजरी केली आणि त्याच्या बनग्या पाडल्या होत्या, तर त्याच भरण्यासाठी आम्ही आलोय शेतामध्ये। बनग्या खूप कमी झाल्या ह्यावेळेस, कारण सगळे हवा खूप होती, त्यामुळे बनग्या पूर्ण अशा पुढे उधळून गेल्या आणि बाजरीचे काय 4च कट्टे झाले, त्याच्यामुळे बाजरी पण जास्त नव्हती, त्यामुळे बनग्या पण कमी झाल्या। बनग्या भरायला आम्ही सकाळी लवकर चालू होतो, कारण की बऱ्याच 2-3 ठिकाणच्या बनग्या भरायच्यात, म्हणून म्हटलं आधी इकडच्या भरावा आणि मग 2 शेत आहेत तिथल्या पण भरायच्यात, कारण की पाऊस कधी पण येऊ शकतो। म्हणून आता इथल्या भरून झाल्यानंतर चुलत भावाच्या शेतामध्ये पण बनग्या होत्या, त्याच्यामुळे तिकडे पण आलोय आता बनग्या भरायला। सकाळचे 10 वाजलेत, घरातली सगळी कामं उरकल्यात आणि आता आम्ही आलोय बनग्या व्हायला। तर बनग्या व्हायला आलो होतो, तर त्याच वावरात एक विहीर दिसली। आम्ही लहान असताना त्या विहिरीचं पाणी प्यायचो आणि ह्या विहिरीमध्येच माझे 3-4 हंडे पण गेलेत। तर दाखवते मी तुम्हाला कशी ती विहीर। आम्ही आधी ह्याच विहिरीचं पाणी प्यायचो, ज्यावेळेस बोर वगैरे नव्हते किंवा मग ग्रामपंचायतचं पाणी नव्हतं, त्यावेळेस ह्याच विहिरीचं पाणी प्यायचो। पण आता खूप घाण झाली आहे, कारण ह्या विहिरीला उपसा पण नाही आणि ज्या शेताला ह्या विहिरीचं पाणी जात होतं त्या लोकांनी पण नदीवरून पाईपलाईन केली, त्याच्यामुळे ह्या विहिरीला उपसा नसल्यामुळे पाणी खूप घाण झाले। ह्या पायऱ्याने आम्ही खाली जायचो आणि पाणी काढायचो। आधी पूर्ण अशी डीप असायची, पण आता पाणी उपसत नाही, त्याच्यामुळे पाणी खूप वरती आले आणि ज्यावेळेस पाण्याचा उपसा व्हायचा त्यावेळेस ही विहीर खूप अशी खोल व्हायची। हे पाय इथं भाजीची मका लावली आहे, पण मकामध्ये एवढा घोळ आहे ना, खूप घोळ आहे। आजकाल लोक याची भाजी पण खातात। हे पा घोळूची सगळा वावरात नुसता घोळू घोळू झालाय। हे पाय इकडं नदी आहे आणि इथेच आमची समोर घर आहे सगळ्यांची। हे पण माझ्या भावाचं शेत आहे। हे पा आई आणि ओम आता बनग्या भरतात आहेत। पावसाचं वातावरण झालंय, बनग्या ओल्या होतील म्हणून हे लोक पुढे आलेत बनग्या भरायला आणि मी पण आली त्यांच्या पाठीमागं बनग्याची पोती वाहण्यासाठी। हे पा 2 जण बनग्या भरतात आहेत। आम्ही आता इथं बनग्या भरतोय, कारण पावसाचं वातावरण झाले आणि बनग्या ओल्या होतील म्हणून आता आमचं चाललंय बनग्या भरायचं काम, कारण हे कोंबड्यांखाली टाकायच्यात बनग्या सगळ्या आम्हाला। आता आम्ही वाहतोय बनग्या। ओम उचलू लागू तुला? ओम पण गेलाय, आई पण घेते आणि मी पण घेते आता हे पोतं। बनग्याची पोती वगैरे ना सगळी सकाळीच शेडवरती आणून टाकली होती, त्याच्यानंतर घरी गेले, पुन्हा एकदा आंघोळ केली, कारण का अंग खूप खाजत होतं, माहीत नाही बनग्यांच्या धुळीमुळे की काय, त्याच्यामुळे अंगाला खूप खाज येत होती। म्हणून घरी जाऊन पुन्हा डोक्यावरून पाणी घेतले आणि कपडे तेच घातले, कारण की ऑलरेडी कपडे धुवूनच झाले होते माझे आणि आता म्हटलं पुन्हा सगळ्यांचे कपडे धुवायचे, तर पुन्हा मग कपडे धुतच बसावं लागेल आणि भरपूर कामं चालू आहेत। तुम्हाला तर माहिती आहे, एक ना एक काम आपल्याला उरकून घ्यायचे, त्याच्यामुळे असं टाइमपास करून चालणार नाही। ॲक्च्युली मी येताना 2 ड्रेस आणले होते, नवीनच होते हे दोन्ही ड्रेस, कारण की यांनी ना पूर्ण हातापर्यंत आणि हाफ स्लीव्ज आहे ना, त्याच्यामुळे हात पण जास्त काळे नाही होत आणि ओढणीचं वगैरे ह्या ड्रेसवरती जास्त टेन्शन नाही, म्हणून हे 2 ड्रेस मी जास्त वापरते। तसे कपडे भरपूर आणलेत मी, पण ओढणी वगैरे खूप सांभाळायला लागते। ह्या ड्रेसमध्ये ओढणीचं वगैरे टेन्शन नसल्यामुळे मला हे दोन्ही ड्रेस ना घालायला पण कम्फर्टेबल वाटतात, म्हणून मी जास्त करून तुम्हाला हा ड्रेस आणि एक ग्रीन कलरचा ड्रेस आहे त्या ड्रेसमध्ये दिसेल तुम्हाला, कारण की बाकीचे ड्रेस आहेत माझे आणि ते कसं मी आता सिटीमध्ये असल्यामुळे जरा व्यवस्थितच ड्रेसेस सगळे, पण गळे खूप त्याचे असे खाली डीप आहेत, तर मला ते काम वगैरे करताना सारखे सावरावं लागतात आणि व्हिडिओ वगैरे करते तर एवढं लक्ष नसतं, म्हणून हे 2 ड्रेस कम्फर्टेबल वाटतात, म्हणून नेहमी माझ्या अंगावरती तुम्हाला हे 2 ड्रेस दिसतील। काम करताना ना मला जास्त कपड्यांचं असं आपण लक्ष देत नाही, आपल्या कामाकडे लक्ष असतं, मग व्हिडिओ वगैरे करताना ते व्यवस्थित वाटत नाही, म्हणून मी आता शक्यतो ना कंटिन्यू हा एक ड्रेस आणि एक ग्रीन कलरचा ड्रेस हे 2 ड्रेस यूज करत असते दिवसभर। त्याला असो आता माझी टाकी भरून झाली, शेडचं जेवढं काय वाल लावला होता तारेच्या कडेला त्याला सगळ्याला पाणी मारून झाले आणि आता इथून पुन्हा आपल्याला जे घरी शेत आहे तिथे जायचं आहे। दिवसभर ऊन असतंच, पण उन्हाचा जर कंटाळा केला तर कधीच काम होणार नाही, कारण 4 वाजेपर्यंत ऊन असतं। तर आता चाललोय शेतामध्ये पुन्हा एकदा। आता आमची 2-3 झाडे आहे आंब्याची, पण आता त्यातले एक उतरवायचे, तर आज आम्ही खाण्यासाठी थोडे आंबे काढून आणणार आहे आंब्याच्या झाडाचे आणि मग टाईम भेटला का मग त्याला उतरवणार आहे। तर आता चालू आहे आम्ही आंबे काढायला। हे पहा ओम पण आलाय माझ्या पाठी आंबे उतरायला। लाईट गेली म्हणून लगेच बाहेर निघाला, नाही तर लाईट नसती गेली तर घरातच बसला असता TV बघत। आता आलाय सारखं ऊन सावली चालूच आहे आणि त्याच्यात लाईटीचा पण खूप गोंधळ आहे, पाऊस झाल्यामुळे मध्ये मध्ये लाईट खूप जाते, त्याच्यामुळे मोबाईलला चार्जिंग नव्हती, त्याच्यामुळे व्हिडिओ पण काही घेता नाही आला। तर चला आता आम्ही आलोय घरी आणि आता वाजलेत मला वाटतं जवळजवळ 4-4:30 वाजले असतील। घरी आलोय आता, इथून पुन्हा कोंबड्यांच्या शेडकडे जायचं, कोंबड्यांना बाहेर सोडायचं,
तर आलो आहे आता पुन्हा कोंबड्यांच्या शेडवरून पुन्हा घरी आलो आहे. तर सारखं दिवसभर हेच रुटीन चालू असतं, इथे जा तिथे जा, सारखं काही ना काही चालूच असतं. तर घरी आल्यानंतर पुन्हा अंग खाजवत होतं. मग कपडे चेंज केले आणि हे कपडे घालून बसले आता पिऊला घेऊन. कारण पिऊला झोप आली होती, नात्याबाई मला झोपायचे बोलत होती. तर मग मी आता तिला असं घेऊन थोपटत होती. झोप म्हटलं तर ती झोपली थोड्या वेळाने व्यवस्थित. तर चला आता स्वयंपाक वगैरे झाला आहे आणि आता जेवण वगैरे पण करायचं आहे. जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.